सर्वांनी टाळी वाजवा. अभंगाच्या भावार्थानंतर आजचा हा प्रसंग काल्याचा आहे आणि काल्याच्या प्रसंगाला संत महात्म्याने आपल्याला नियम घालून दिलेले. त्या नियमांचं पालन जास्त प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात का होईना करणं गरजेचं आहे. ते म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे आणि तेही चरित्र कुठचं उच्चारायचं आहे, त्याचा उच्चार कुठचा करायचा आहे. तर मथुरेतला नाही, द्वारकेतला नाही, तर भगवंताने ते 11.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे गोकुळात चरित्र केलं त्या चरित्राचा आणि वाणीने उच्चार करायचा आहे. असा फक्त भगवंत मथुरेत अवताराला आले, जन्माला आले म्हणायला हरकत नाही. आणि प्रकट कुठे झाले तर गोकुळामध्ये प्रकट झाले. मधला आपण डायरेक्ट आपण मथुरेतून आपण कुठे आलो. आता हे प्रसंग तुम्ही सर्वांनी श्रुत केलेले आहेत. तेव्हा भगवंत प्रकट झाले गोकुळामध्ये. गोकुळामध्ये प्रकट झाले ते कोणाकडे तर नंद यशोदेकडे. भगवंत तिथेच का प्रकट व्हावे तर त्याचं कारण एक आहे की त्याचं कारण एक भगवंत जिथे इतरांना मला मिळालेला दुसऱ्याला देण्याचं ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो ते आनंद, तो आनंद नंदाने आजपर्यंत सर्वांना देत राहील. नंद हे नाव का प्रसिद्ध झालं तर आपल्याला मिळालेला आनंद त्याने दान केला. काय केला म्हणून त्यांना नंद म्हटलेलं आहे. आणि यशोदा जिने आपल्या यशाचं दान केलं, जिने आपल्याला जे यश प्राप्त झालं ते आपल्या जवळ राखून नाही ठेवलं तर ते दान ते इतरांना देत राहिली म्हणून तिचं नाव पडलं यशोदा माता. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. आता त्याचं जर म्हणजे पुराणातला जर विचार जर केला, तुमची 3 वाजेपर्यंत थांबण्याची इच्छा असेल तर सुरुवातीपासून सांगू. विठ्ठल 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 विठ्ठल
नंद यशोदेचा पूर्व इतिहास सांगायचा आणि मग आपण पुढे जायचा वाटचाल करायची, म्हणजे 3 वाजतील आपल्याला. हां बरोबर होईल ना, म्हणजे घरी जायची वेळ पण होईल आपली. असो जण हो. गोकुळात भगवंत प्रकट झाल्याबरोबर तिथे त्या सुखाला काही पारावार राहिलाच नाही. व गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का, बाळ कृष्णनंदावरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. आपल्यासारखे DJ वगैरे नाही लावीत बरं लावलं त्यांनी त्यावेळेला. आपण आपला प्रख्यात वाद्यकाम म्हटलं की DJ, आणि DJच्या पुढे बस. जे नृत्य करायचं नाही ते नृत्य, अशा प्रकारे नाही. हां करती कथा या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंदे. अशा अनुषंगाने त्यांनी नर्तन केलं. त्यांनी नर्तन केलं नाही असं नाही, त्यांनी सुद्धा नर्तन केलं गोकुळामध्ये. हां परंतु आपल्यासारखं नाही. त्याने आपल्या आनंदामध्ये सर्व एकत्र झाले आणि एकत्र घेऊन एकमेकाच्या प्रेमापोटी एकमेकाला प्रेमाचं दान केलं, आणि ते प्रेमाचं दान करून त्यांनी काय केला, तो आनंद उपभोगला. सज्जन हो, आपण शिवजयंती साजरी करतो. शिवजयंतीला शिवरायांना जे काही आवड होती त्या आवडीचा काही आपण विचार केलेला आहे का? नाही. शिवरायांची प्रतिमा आपण पूजन करतो. शिवरायांनी कधी आपल्या दरबारामध्ये DJ वाजवला होता का? नाही वाजवला. मग आपण ते वाजवावं का? पण आपण वाजवल्याशिवाय राहत नाही. सज्जन हो, जो महापुरुष होऊन गेलेला आहे त्या महापुरुषाचं आपल्या अंतःकरणामध्ये संपूर्ण आपल्याला त्याला उतरवता येणार नाही. त्यातला काहीतरी लवलेशसुद्धा आपल्या तर उतरला तर बरं होईल ना, बरं होईल. तद्वत या देवाच्या अनुषंगाने या मंडळीला आनंद झाला, आणि तो आनंद गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी तुका म्हणे छंदी. आणि त्या छंदात त्यांनी नृत्य केलं अशा प्रकारे, आणि त्यांनी तो आनंद उत्सव साजरा केला. त्या आनंद उत्सव साजरा करत असताना ज्या वेळेला सज्जन हो त्या गोकुळामध्ये एवढं परिवर्तन झालं की त्या गोकुळातलं दारिद्र्य निघून गेलं. घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. घरोघरी लक्ष्मीचा वास होऊन परिस्थिती अशी झाली की त्यांना जप करावं लागलं नाही, तप करावं लागलं नाही. याचं कारण काय? तर गर्गमुनी सांगतायत, तुमची इच्छा आहे आमच्याकडे भगवंतांनी यावं, प्रकट व्हावं, तर एकादशी व्रत करा. काय करा? एकादशी व्रत करा. आणि एकादशी व्रत करून त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्या वचनावर संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो. त्यांचा त्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अगोदरपासूनच चिंतनाला सुरुवात केली. त्यांचं चिंतन हे भगवंत येण्याच्या अगोदरच चिंतनाला सुरुवात झाली. तसं पांडुरंग परमात्मा इथे येण्याच्या त्यांचं आगमन होण्याच्या अगोदरच कित्येक वर्षी या ठिकाणी आणि एकादशी व्रताचा प्रारंभ झाला. म्हणून आज आपल्यासमोर हे जे काय भव्य दिव्य मंदिर उभं आहे आणि त्यात पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्याचं कारण काय? एकच काय आहे, एकादशी व्रत करत आहोत आणि याही पुढे आम्ही करत राहणार आहोत, यात शंकाच नाही. अशा अनुषंगाने बाबांनो आलेला परमात्मा तिथे कायम स्वरूपाने राहावं, तर देवाला आवडणारी जी गोष्ट आहे ती घडली पाहिजे. देवाला आवडणारी काय गोष्ट आहे? आवडी देवाची तो ऐका, आवडी देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार
हे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा यांना वैष्णव म्हणावं कोणाला म्हणावं यांना वैष्णव म्हणावं कारण वैष्णव कोणाला म्हणावं अवघी देवावरी माया वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया ज्यांची देवावरती माया आहे प्रेम आहे श्रद्धा आहे आवड आहे त्यांना वैष्णव म्हणावं आपण मग फक्त म्हणून घेतो वैष्णव पण वैष्णवांचे जे काही लक्षण आहे ते आपल्या अंगी उतरते का नाही अशा अनुषंगाने आणि गोपिकासुद्धा वैष्णव झाल्या आणि गोपाळसुद्धा काय झाले वैष्णव झाले बा त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या विषयी काय झाली ते प्रेम जर जडलं ना ते प्रेम त्यांचं इतकं जडलं की अशा अवस्थेला ते पोहोचलं की माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात की जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा अनुनावडे विरहिणी आहे बरं काही भगवंताचं प्रेम जडलं भगवंताची संगती जडली पण भगवंत आपल्यापासून थोडा दूर गेलेला आहे दूर गेलेला असताना ते भगवंताचं स्मरण बाकी ते विसरले नाही आपण फक्त त्याच्या सान्निध्यात आता मंडपात बसलो तोपर्यंत हरी 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 हा आणि मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर हरीचा नामचा काही संबंध राहतच नाही तद्वत बाबांना तसं नाही त्यांचं कसं होतं तर विरह झाला तरीसुद्धा भगवत चिंतन वेगी आणावा तो सये प्राणू माझा जीव्यानुसरली अजून का नये सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो बाप रखुमा देवीवरो श्री विठ्ठल जे योग्यांना अट्टहासाने सायास करून ज्यांची प्राप्ती होत नाही ते सुख ज्या सुखाकरता योगी रात्रंदिवस झटले त्यांना त्या सुखाची प्राप्ती झाली नाही ते सुख बाकी गोकुळातल्या गोपाळांना सुद्धा मिळालं आणि गोपींना सुद्धा मिळालं योगिया मुनी जन ध्यानी 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 योगिया मुनी जन योगिया मुनि जन ध्याने के सुखासने हरे सुख भावरे हरे सुख भावरे हरे सुख भावरे योगिया मुनि जन ध्याने हरे सुख भावरे हरे सुख भावरे हरे सुख भावरे गोकुळच्या गवळ्या गोकुळच्या गवळ्या गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकळा हरी सुख भावरे हरी सुख भावरे हरी सुख भावरे गोकुळच्या माऊली ज्ञानोबा म्हणतात योग्यांना जे सुखाची प्राप्ती आयुष्य सरलं पण त्यांना त्या सुखाची प्राप्ती झाली नाही ते सुख गोकुळामध्ये गायींना सुद्धा दिलं वासरांना सुद्धा दिलं गवळ्यांना दिलं गोपींना सुद्धा सर्वांना ते सुख आणि भगवंताने त्याची प्राप्ती झाली कारण का तर त्यांच्या ध्यानी मनी कोण होता कृष्ण देखता ऐकता
ध्यानी मनी तो कृष्ण. देखता पाहताना सुद्धा कृष्ण, ऐकताना सुद्धा कृष्ण, बोलताना सुद्धा कृष्ण आणि चालताना ध्यान करताना सुद्धा कृष्ण. मग याच्याकरता त्यांच्या ध्यानी मनी कसा कृष्ण जडला होता याचं ज्या वेळेला मथुरेमध्ये गवळण दहीदूध विकायला जाते, मथुरेमध्ये दहीदूध विकायला घेऊन जाते, त्या वेळेला ती दही घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असे म्हणते का? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. लोणी विकायला जात होती तिथे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. हे यांच्या डोक्यावरती काय आहे? दही दूध तूप लोणी आहे आणि हे ते म्हणतात गोविंद घ्या दामोदरू घ्या. आणि हे ऐकल्यानंतर त्या मथुरेतल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना हसायला यायचं. यांना काय वेळ लागले का? यांना काय यांना खरंच वेळ लागलं होतं ना. यांना काय झालं होतं? भगवान गोपाळकृष्णाचं काय बाळकृष्णानंदाचं वेळ लागलं होतं, वेडा झाल्या होत्या. म्हणून देहभाव विवर्जित होऊन त्या गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या. आणि तोही त्यांच्या प्रेमामध्ये एवढा वेडा झाला होता, एवढा वेडा झाला होता. गोकुळातला कृष्ण, गोकुळातला कृष्ण जुडिया माझा रे कानोबा झाला भारी. तो त्यांच्या जुडीमध्ये प्रवेश केला त्या कान्होबाने. त्या कान्होबाने त्या माठामध्ये प्रवेश केला. जुडिया माझा रे कान्होबा झाला भारे, उचंबळे कोरस सांडे बाहेरी. अशी अवस्था सज्जन हो. आणि त्या अवस्थेला जाण्याकरता पाहून जाता असे हे नामसप्ताह जे करायचे आहे त्याचे कारण हे आहे. यांना काही वेळ जात नाही म्हणून नाही, तर मी सुरुवातीला सांगून गेलो बाबांनो की येतो कळवळा म्हणून तुमचा आमचा सर्वांचा कळवळा येतो. म्हणून असे सातत्याने हे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात सज्जन हो. आणि असा हा प्रसाद सर्वांच्या मुखाला लागावा, सर्वांना प्रसाद मिळावा भगवंताचा. आणि त्यांचं सर्वांचं अंतःकरण प्रसन्न चित्त व्हावं, ती प्रसन्नता त्यांना कायमस्वरूपाने लाभो याकरता. आणि हा अट्टहास आहे. असं गोकुळामध्ये भगवंताने लहानपणामध्येच खूप काही लीला केलं. त्या लीलांचं वर्णन जर करायचं म्हटलं तर हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने दाखीत आहे, असे अनेक प्रकारचे लीलांचं वर्णन आपल्याला सांगता येईल. पण आता तुम्ही म्हणताय तुम्हाला बुवा वेळ दिला जाणार नाही. आता जिकडून तिकडून मला पुन्हा यायला लागल्या, पुन्हा यायला लागल्या. त्यामुळे आणि हे एवढं वेळ लागलं होतं की ते काही ना काही निमित्त करून भगवंताचं दर्शनाकरता आणि ते जाण्याचा प्रयत्न करायचा. कोण?
गोपिका. मग त्यांना निमित्त काय असायचे तर यशोदेला काहीतरी गाराणं सांगण्याकरता ती गाराणी सांगायला जायची. मग ती गाराणी ऐकून यशोदा कंटाळली बा, कारण रोजच गाराणी किती ऐकायची ही गाराणी. म्हणून ती गाराणी ऐकायची नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आपल्या गोपाळकृष्णाला की बाबा रे, आता तुला गोकुळात ठेवायचं नाही, तुला आता शाळेत घालायचे. कुठे? गोशाळेमध्ये. तू आता गाई बोल ना, मग बोल 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 ऐकू दे, बोल. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे. आणि त्यांना गायी घेऊन वनात पाठवले गोपाळांना. आणि वनात जाऊन सुद्धा त्यांनी खूप काही लीलाचरित्र केलेलं आहे. त्या लीलांचं वर्णन म्हटलं की फार आपल्याला गोड असं वर्णन आहे. ज्या वेळेला भगवंत यांना घेऊन रोजच आपलं सर्व काही लीला खेळून झालं की एकत्र बसायचे. आणि एकत्र बसल्यानंतर सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायचं आणि एकत्र करून त्याचा एक तरी लीला वनातली सांगितली पाहिजे. आणि याकरता देवादिकांना सुद्धा आज ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपुला, अशा अनुषंगाने. आणि ते स्वर्गातले देव सुद्धा आणि त्यांच्या तोंडाला पाणी यायचं ह्या भगवंताच्या सान्निध्यातल्या त्या शिदोऱ्या बघून, त्या काल्याचा प्रसाद बघून, आणि त्यांच्या तोंडाला पाणी यायचं. एक दिवस ब्रह्मदेवाने ठरवलं जायचं. ब्रह्मदेव आला गोपाळांचं सोंग केलं. पण तसा जर जातो तर हा ओळखील बाबा, ब्रह्मदेवाच्या स्वरूपात जर गेलं तर हा ओळखील, मला प्रसाद देणार, हाकलून देईल. मग तो गोपाळांचा डुप्लिकेट बनला सोंग घेऊन. आणि सोंग घेऊन आल्यानंतर आपल्याकडे बघा असा एक प्रघात आहे की जो बाहेरून आलेला असतो, बाहेरून तो त्यातला नसतो, तो जरा थोडासा लाजत असतो. तो असं बघत नाही. गावातले असतात ना, ते प्रसाद वाटणाऱ्याच्या तोंडाकडे पाहत असतात, कारण ते ओळखीचे असतात. आणि कदाचित बाहेरून आलेला नवखा माणूस असतो ना, तो खाली मान घालत असतो. तेव्हा हा प्रसाद गोपाळांना वाटत असताना आणि ब्रह्मदेव गोपाळ झाला, पण तो खाली मान घालून आला. आणि खाली मान घालून आल्यामुळे देवाने ओळखलं की ह्याची खाली मान आहे, म्हणजे हा गोपाळ नाही. कारण गोपाळ माझ्या चेहऱ्याकडे तोंडाकडे सारखा माझा चेहरा, माझं तोंड, माझं अवलोकन करण्याकरता त्यांचे डोळे आसुसले आहेत. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हे जी मज सुख देई देवा. अशा अनुषंगाने सर्व गोपाळ माझ्याकडे पाहत आहे. आणि हा एकच खाली आहे, पाहू नये म्हटल्यानंतर हा गोपाळ नाही, हा हे सोंग आहे. म्हणून त्याला सांगितलं, तू कोण आहेस, तोंड वरती कर. तेव्हा सांगितलं, ब्रह्मदेवा तुला इथे काला मिळणार नाही, तू परत जा. हाकलून दिलं. त्यांनी शेवटी त्याचा बदला घेण्याचं ठरवलं. तो गेल्यानंतर त्यांनी ठरवलं, एक दिवस यांनी सगळ्या गायी गोळा केल्या, बसवल्या, जेवायला बसल्यानंतर त्यातून त्यांनी त्या गायी घेऊन गेला. ते वासरं घरी गायी घेऊन गेला. गायी कुठे गेला म्हणून एक गोपाळ ते शोधायला गेला. एक गोपाळ शोध घेण्याकरता गेला. त्या गोपाळांना सुद्धा ब्रह्मदेव घेऊन गेल्यानंतर भगवंताने अंतःकरणात जाणलं की हे जे काय आहे हे सर्व कोण करणार आहे, त्याच्याशिवाय नाही. मग तो भगवंत ज्याच्या घरी जशा गायी होत्या, जशा रंगाच्या होत्या, जशा शेंगाच्या होत्या,
त्या गायी पण झाला आणि गोपाळ सुद्धा प्रत्येकाच्या घरी जसा गोपाळ होता त्या अनुषंगाने गोपाळही झाला. सज्जन हो, अशा प्रकारे आणि या प्रसादाकरता ब्रह्मदेवाला प्रसाद त्यावेळेला घेता आला नाही, म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद आणि मग ब्रह्मदेवाने जाणलं की इथे परमात्मा आहे आणि त्या अनुषंगाने शेवटी ब्रह्मदेवाने सुद्धा शरणागती पत्करली आणि भगवंताला शरण जाऊन आम्हाला क्षमा करा, हे श्रीकृष्णा आमच्याकडून ही चुकी झाली, चुकी नाही तरी ही काय होती? परीक्षा होती. काय होती? परीक्षा होती. आमच्या प्रेमापोटी तू अवताराला आलास, पण ती शक्ती आहे का? त्या परमात्म्याची शक्ती आहे का? तर आपण म्हणतो निर्गुणात जी शक्ती आहे तीच शक्ती काय आहे? सगुणात सुद्धा आहे. सगुणात सुद्धा ती शक्ती आहे, हे दाखवायचं होतं. केवळ निर्गुणामध्ये ती शक्ती आहे अशातला भाग नाही, तर सगुणी भजता निर्गुणी पावले, अवघ्या दशा येण्याची साधत, मुख्य उपासना सगुणा भक्ती, हृदयी पग प्रगटे श्रीहरीची मूर्ती. अशा प्रकारे आणि सगुण भक्ती घडल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती नाही. म्हणून पहिल्यांदा सगुण जमते का बघा, सगुणाची भक्ती जमते का बघा. जर ती साध्य करता आली सगुणाची भक्ती, नाहीतर सगुणाच्या दर्शनाला जातो, त्याच्या समोर उभा राहतो आणि सगळा घरदार डोळ्यासमोर आणतो. बघा जमली का सगुणाची भक्ती दर्शन? बाबा उभा राहिलाय पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर, आणि मग म्हणतो घरचं कसं चाललं असेल, अंतःकरणामध्ये चिंतन कसलं चाललेलं आहे घराचं, उभा आहे देवाच्या समोर. ती साध्य होईल का सगुण भक्ती? नाही. सगुणाची भक्ती सज्जन हो अशा अनुषंगाने घडली पाहिजे की त्याचा याचा विसर पडला पाहिजे. कोणाचा? या सर्वस्वाचा विसर पडला पाहिजे. जोपर्यंत या सर्वस्वाचा विसर पडत नाही तोपर्यंत तो सर्वस्वाचा जो मालक आहे, आणि तो काय आहे? या सर्वस्वाचा मालक आहे. त्या सर्वस्वाचा मालक आपल्याला प्राप्ती त्याची होऊ शकत नाही, त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही. सज्जनो, अशा अनुषंगाने आणि संत महात्म्याने आणि ती प्राप्ती करून घेतली, गोपाळाने प्राप्ती करून घेतली. आणि मग तो प्रसाद वाटण्याकरता भगवंतांनी सांगितले की गोपाळाने सांगितलं की खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. म्हणून बाबांनो ते आता खेळायचं सुख आवरा, खांदी आपला तो भार आहे तो आपल्याला ओढायलाच पाहिजे. संसारातलं ओझं आपल्याला सुटलेलं नाही, ते ओढलंच पाहिजे. पण मग त्यातल्या त्यात आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी, बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढं जरी आपल्याकडून घडलं तरी पुष्कळ झालं बाबांनो. तेव्हा त्या संतांचा आपल्यावरती अनंत उपकार आहेत, त्यांचे एक वेळ मोठ्या प्रेमानं रे दोहीच्या कोपरा
कोपरा यारे दोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे तुम्ही वारे दोही लक्ष्मण महाराज इकडे या तुका कृष्णावणे अवगाजने प्रकाश अवगाजने प्रकाश अवगाजने प्रकाश उत्तम लोकादा काला म्हणे भूमंडळे म्हणे भूमंडळे आम्ही बळे थांबा नका वाटू जरा आम्ही बळे काला वाटुए तमे काला वाटुए तमे आम्ही बळिया आम्ही बळिया काला वाटुए तमे काला वाटुए तमे वैष्णवनिका आता ग्रंथ आणला तुळशी आणा तुकाराम तुकाराम
काही नका करू ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा बहुता आरतीची तयारी करा आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंग
मागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार काही वारी चुकून येते कल्प शिवाय कल्पनेची बाजान अहंकाराचा वारा आमामने ते असावे कल्याण पांडुरंग कल्पनेची बाजान गणपती आहे तरी पाय पांडुरंग या संताची निर्वेज काय तुका या संताची निर्वेज याची मध्ये आणि कधीचे काळ याच्या महागोदेवा ज्ञानबा तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू